तर आज मी बनवते गुढीपाडवा स्पेशल साखरमाळ बत्ताशे। तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये रेसिपी होते। हे बघा आपले खुसखुशीत बत्ताशे तयार झालेत। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता बत्ताशे बनवायला सर्वात पहिले इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे। आता त्यावरती मी थोडंसं असं तूप आहे पसरवून घेते, जास्त तूप घालू नका। थोडंसं तूप असं ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून आहे आपले बत्ताशे असे इझिली निघतील। त्यानंतर इथे मी एक जाड धागा घेतलेला आहे, हे बघा ग्रीन कलरचा। तुम्ही या जागी व्हाईट धागा सुद्धा घेऊ शकता। आता हा धागा आपल्याला असा व्यवस्थित सेट करून ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ह्याच्यावरती बत्ताशे टाकता येतील। आणि ही पूर्वतयारी तुम्ही पहिलेच करून ठेवायची, कारण का नंतर वेळ मिळत नाही। आता एका कढईमध्ये मी 1 कप एवढी साखर घालून घेते। साखर घातल्याच्या नंतर ह्यामध्ये मी घालते एकदम पाव कप एवढंच पाणी, जास्त पाणी घालू नका, फक्त पाव कप एवढंच पाणी घालायचं 1 कप साखरेला। आता ही साखर आपल्याला अशी व्यवस्थित अशी मेल्ट करून घ्यायची। साखरला हळूहळू अशा बुडबुड येतात, तर ही आता कंटिन्यू आपल्याला अशी ढवळत ढवळत हे बघा अशी मेल्ट करायची। आपली साखर बघा बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे। आता थोड्या वेळामध्ये या साखरेला असे बुडबुडे येतील, तुम्ही बघू शकता। आता साखरेला बऱ्यापैकी बुडबुडे आलेले आहेत, हे बघा। आता आपल्याला ही साखर आहे प्रॉपर पाक तयार झाला की नाही हे चेक करायचं। त्याकरता इथे मी एका प्लेटवरती थोडासा असा साखरेचा पाक टाकून घेते। हे बघा आपला गोळीबंद असा पाक तयार झालेला आहे, म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे बत्ताशांकरता। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं अगदी चिमूटभर असं बेकिंग सोडा। बेकिंग सोड्यामुळे थोडंसं आपलं बॅटर थोडंसं फसफसून येतं, तुम्ही बघू शकता इथे थोडंसं फसफसलेलं आहे आपलं बॅटर। आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया। त्यानंतर आपल्याला ही पुढची स्टेप जरा फास्ट करायची। हे पटापट बत्ताशे असे दोऱ्यावरती घालून घ्यायचे, कारण काय होतं लगेच आपली साखर अशी सेट हो जाते। त्यामुळे हे पटापट असे बत्ताशे दोऱ्यावरती घालून घ्यायचे। ते बघा मी घालते तसेच, जेवढा तुम्हाला शेप पाहिजे तेवढ्या शेपमध्ये तुम्ही हे बत्ताशे घालू शकता। तर हे बघा आता आपले सर्व बत्ताशे जे आहेत ते मस्त घालून झालेले आहेत। आता हे आपण एक 10 मिनिटाकरता सेट करायला ठेवून देऊयात, असंच बाहेरच ठेवायचे सेट करायला। तर हे बघा केवढे सुंदर असे पांढरे शुभ्र आपले बत्ताशे तयार झालेले आहेत, एकदम पोकळेत आतमधून, तुम्ही बघू शकता इथे। हे बघा सहजच आपली साखरमाळ मस्त तोडली जाते। तर हे बघा तुम्ही घरच्या घरी फक्त 10 मिनिटात अशी साखरमाळ आपल्या गुढीला मस्त चढवू शकता। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब